हे गाइस, दिस इज मी श्रद्धा आणि तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या ट्रिपच्या पार्ट 2 मध्ये। इकडे आम्ही नदीकाठी आलो होतो आणि इकडे खूप एन्जॉयमेंट केली। इकडे एन्जॉय करता करता पाण्यात खूप जास्त खेळलो आणि माझ्या एका मैत्रिणीने असा काही पाय ओढला की थेट पाण्यात लोटांगणच झालं। त्यानंतर मस्तीमध्ये थोडी चोट लागली, पण आमचा उत्साह कुठे कमी होतोय। लागलेलंच दुःख जास्त वेळ न करता आम्ही निघालो आमच्या पुढच्या मिशनकडे। इकडे आम्ही सर्व काही विसरून आम्ही सुरू केलं आमचं मिशन मॅगी। इकडे सर्वजण मॅगीचे प्रिपरेशन करतच होते। त्यासोबत चुलीसाठी लाकडं गोळा करताना आमच्यातल्या बाहुबलीच जाग्या झाल्या होत्या। स्वतःला आदिवासी समजत होत्या सगळ्या। त्यानंतर खूप प्रयत्न करून आम्ही मॅगीसाठी शेवटी लाकडे जमवलीच। मॅगीसाठी लाकडं आणून देणं हे आमचं काम होतं। त्याचा पुढचा कारभार आमच्यातल्या शेफ लोकांच्या हातात देऊन आम्ही निघालो नदीकाठी गॉसिप करायला। आमच्यातल्या शेफ लोकांनी जी पारंपरिकरित्या चालत आलेली मॅगीची रेसिपी आहे तीच फॉलो करत मॅगी करायला चालू केली। इकडे मॅगी तयार होतच होती आणि इकडे आमच्या खूप गप्पा रंगल्या होत्या। शेवटी चिप्स, कोल्ड्रिंक आणि गरमागरम मॅगीवरती खूप ताव मारला। इकडे सगळं आवरून आम्ही निघालो जंगल सफारीवरती कारण राधानगरीमध्ये आलो आणि गौरेडा नाही बघितला तर काय बघितलं। त्यासाठी गौरेड्याच्या शोधामध्ये आम्ही निघालो जंगलात फिरता एक गौरेडा दिसलाच बरं का, पण त्याला पाहण्यासाठी आम्ही खूप जास्त धडपड केली। इकडे खाली उतरत असताना एक मुलगी धपकन पडली बरं का, पण तसंच एकमेकांना सावरत आम्ही पुढे निघालो। मी तिकडून पुढे आले आणि पाठीमागचा नजारा थोडा बघितला तर आमच्या सर्व मैत्रिणी एकमेकांना सोबत करून येतच होत्या। खूप प्रयत्न केला, गौरेडा दिसलाही, पण मी ते कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकले।